सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु. जय गुरु. आज आपल्यासोबत मूळचे वाठोडा खुर्द येथील लहानू भक्त आहेत, ज्यांचे वडील परम लहानू भक्त होते आणि त्यांनासुद्धा लहानूजी बाबांच्या सेवेचा ध्यास लागला आहे. आज ते तिवशाला राहतात. दादा जय गुरु. जय गुरु. जय लहानूजी बाबा. जय लहानू. सर्वात आधी तुमचा परिचय द्या, नाव सांगा. मी हरिदास बापूरावजी नायशे, मुक्काम आठवडा खुर्द, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती. सध्या तिवशाला आता स्थायिक आहे. तुम्ही मला एक सांगा की श्री संत लहानूजी बाबांच्या भक्ती मार्ग कसा गवसला तुम्हाला, हे सांगा. तर माझं कसं, माझे वडील लहानू महाराजचे खूप मोठे भक्त होते. बरं. आणि त्यांच्या ते सतत लहानू महाराजकडे जात होते वरच्यावर. हो. त्यांच्यामुळे आम्हाला पण ते आता हे लाभलं आहे. हो. लहानू महाराजची भक्ती. बरं. आणि वडिलाचं सांगायचं म्हणजे वडिलाला 5 भाऊ होते. हो. आणि 5 भाऊ असताना त्यांच्याकडे एवढा संकट आलं, म्हणजे घरात वाद झाला. अच्छा. आणि वाद होताना त्यांना वाटलं आता आपण काहीतरी जीवाचं करायचं बा, म्हणजे आत्महत्या करायची, म्हणून ते टाकरखेडला गेले. आधी बा लहानू महाराजचे आपण दर्शन घ्यायचं, नंतर आपण आत्महत्या करायची डोहामध्ये, हे त्यांनी फक्त हे ठरवून घेतलं होतं, निर्धार केला. मग ते वाठोळून निघाले रात्री. बरं. 8 वाजता निघाले आणि टाकरखेडला वर्धा नदीच्या काठावर गेले. तिथे गेल्यानंतर त्यांना रात्री 9 वाजता धामंत्रीला एक बाई भेटली, म्हणते वर्धा नदीच्या काठावर का बाबा दादा तुम्ही जाऊ नका, नदीला खूप मोठं पाणी आहे, तुम्ही जाऊ नका, पूर आलेला आहे. तर वडिलाला वाटलं आपल्याला आत्महत्याच करायची आहे, तर मग पाण्याला कसं भ्यायचं आपण. त्यांनी नमस्कार केला वर्धा नदीला आणि त्यांनी सरळ त्याच्यामध्ये उडी टाकली. उडी टाकली तर बाबाच्या कृपेनं त्यांना डायरेक्ट वर्धा नदीमध्ये फाकली, म्हणजे डायरेक्ट रस्ता मिळाला. त्यांचं शरीराला म्हणजे काहीच नाही झालं, कपडे सुद्धा ओले झाले नाही म्हणते. हा त्यांचा खूप मोठा चमत्कार आहे. आणि त्यांनी नदीतून ज्यावेळेस गेले तर त्यावेळेस कडूच्या वाड्यात लहानू बाबा बसले होते, म्हणजे भिंतीकडे तोंड करून. ते तिथं गेले, बाबाला नमस्कार केला. बाबानं पूर्ण ओळखून घेतलं, म्हटलं नाही लहान्या, आत्महत्या करू नको, तुझे आई वडील बा तुझी वाट पाहत आहे, सगळ्या विहिरा नदी वगैरे पाहून राहिले. म्हटलं नाही आला तसा तू घरी निघून जाय. बाबानं त्याच वेळेस माझ्या वडिलाला प्रसाद दिला, आपला तंबाखाचा. वडील त्यावेळेस तंबाखू सुपारी काहीच खात नव्हते, पण बाबाचा तंबाखू घेतला, वडिलानं सेवन केला आणि परत निघाले. तर परतही वर्धा नदीनं पूर्ण रस्ता दिला आणि वडील माझे सुखरूप घरी आले. घरी आले तर वडिलाचे आई वडील जे होते ते नदी पूर्ण विहिरा वगैरे पाहून राहिले, ते कंदील घेऊन शोधून राहिले. तर ते घरी गेलं तर आई वडील त्यांचे खुश झाले. मग वडिलाला तर मोठा एक चमत्कार झाला. मग त्याच्यानंतर असे खूप मोठे चमत्कार झाले. आता आमचं इथं कसं होतं, वडील म्हणजे 5 भाऊ, घरची परिस्थिती म्हणजे एकदम हलाखीची. आणि वडील पूर्ण शेताचं काम वडील सांभाळत होते, बाकी त्यांचे 2 भाऊ सर्व्हिसवर होते. एका भावाचं किराणा दुकान होतं. आणि माझ्या वडिलावर खूप म्हणजे एकदम हलाखीची परिस्थिती होती त्यावेळेस. आणि वडील फक्त हप्त्याला 10-12 रुपये हप्ता देत होते माझ्या वडिलाला, त्यांचे वडील खर्चासाठी. अशा याच्यात त्यांनी ते जीवन काढलं. आणि तिथून त्यांचं हे झाला, ध्यास चालू झाला. मग त्याच्यानंतर आम्हाला पण ते सवय लागली, ध्यास लागला. मी वडिलासोबत वर्ग 2री असताना त्यांच्यासोबत जात होतो पायी जात असताना आता मला ते सवय लागून गेली. नंतर मोठा आलो, मी नेहमी जसे आठवण आले त्यावेळेस मी पायी जात होतो मित्राला घेऊन. तर असे होतं आम्हाला खूप अनुभव आहे लहानू महाराजचे. आजही आम्ही जर समजा नाव घेतलं तर लहानू महाराज साक्षात आमच्यासाठी हजर होते. तुम्ही घरगुती कोणता कार्यक्रम करता बाबाजीचा? आता आज एक दरवर्षी मी जयंती साजरी करतो बाबाची. अच्छा. आताच माझ्याकडे जयंतीचा कार्यक्रम होऊन गेला 14 तारखेला. आणि माझ्या म्हणजे इच्छा होती का आपल्याकडे लहानू महाराजचा काहीतरी कार्यक्रम झाला पाहिजे. ताई सांगते. नाव सांगा तुमचं. माझं नाव अर्चना नायशे. अच्छा. अर्चना हरिदास नायशे. सांगा बाबाजीचा कार्यक्रम कसा करावा? बाबाजीचा कार्यक्रम म्हणजे माझे सासरे पहिलेपासून त्या सेवेत होते आणि त्याच्यानंतर हे पण होते. आणि मला अशी सेवा त्यांच्यामुळे म्हणजे मला असे काही चमत्कार घडले. तर माझ्या सासूबाईचं माझं बरेचदा असं जमलं, तर जुने लोक म्हणजे कडक होते. तर त्याच्यामुळे माझ्या आईचं भांडण होत होतं. तर हा मुलगा माझा खूप छोटा होता, 1 वर्षाचा व्हायचाच होता. तर मला असं बाहेर काढून दिलं होतं आईने. तर मी रागारागानं निघून गेली. तेव्हा धामणगावची 12 वाजताची गाडी होती सुरू, आता नाही आहे. पण त्यावेळेस मला असं समजत नव्हतं की कुठे जाऊ, काय जाऊ, काही कपडे नाही, काही नाही. नुसतं मुलाला घेतलं, निघून आली. आणि पैसे होते माझ्याजवळ खाऊचे मुलांचे. हे घरी नव्हते, हे होते नव्हते मला एवढं नाही आठवत. तर
माझे सासरे नव्हते. माझे सासरे असते तर मला निघूच नसतं दिलं. माझे सासरे शेतात होते. बरं. माझे सासरे खूप छान होते. हं. नेहमी नानोजी महाराजच्या गोष्टी सांगायच्या मला. असं असं. मला काहीच म्हणजे ध्यासच महाराजांबद्दल नव्हता काहीच तुम्हाला. माहित नव्हतं. बरं. तर त्या माझ्या सासऱ्यांमुळे बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला माहित ध्यास लागला. हो. अच्छा. तर मग तरी नव्हतं. हा मुलगा माझं 98 मध्ये लग्न झालं. नंतर मुलगा झाला. 12 महिन्याचा व्हायचाच होता. तर मी निघून गेले. हो. आल्यावर बस स्टँडवर म्हणजे रोडवर बस थांबायची. हो. तर बस थांबली 12ची. पण माझं मन जाऊ की नाही मी गेली नाही. शेवटी बसमध्ये बसलीच नाही. माझ्या मनात खूप काही वेगळे विचार यायचे. बरं. मला असं वाटतं तिकडे जायचं नाही आईकडे आणि इकडे वापस जायचं नाही. हो. तर मला विहीर वगैरे असे समोरच शेतात विहीर होती. हो. तिथं जायचं. मी म्हटलं आपण दोघं काहीतरी करून टाकायचं. हो. पण नेमके एक आप्पा आले, सायकलवर चालत आले. चांगले पांढरे शुभ्र कपडे घालून होते. बरं. आणि आले आणि थांबले. हा खूप रडत होता. 12 वाजले होते. तर म्हणे बाई तू कुठे चालली? मी म्हटलं का कुठे नाही, दवाखान्यात चालली मुलाला घेऊन. मी खोटी बोलली त्यांच्यासोबत. बरं. तर मग ते तू एकटीच आहे का? तर मी म्हटलं नाही, हे मुलाचे वडील येऊन राहिले मागून. असं. तर नाही म्हणते, आता 12 वाजले, सूर्य डोक्यावर आला म्हणते, तू म्हणते आता घरी जा म्हणते. तर मी म्हटलं हो जाते म्हटलं. तर म्हणते मी तुला चांगलं ओळखतो म्हणते मी म्हणते. म्हणजे मी काहीच सांगितलं नाही त्यांना. बरं. तू म्हणते नाशिकची सून आहे, बापूरावची सून आहे म्हणते. तर तू घरी जा म्हणते. आता तो येत नाही म्हणते, तू जा म्हणते घरी. मी त्यांची गोष्ट टाळत होती. पण त्यांनी मला रस्त्याने लावलं. तोपर्यंत थांबले ते तिथे. सायकल घेऊन होते, थांबले. मला रस्त्याने लावलं. मी मग काही दूर गेली. मागे वळून पाहिलं तर मला कोणीच दिसलं नाही. तर मग तेव्हापासून माझ्या डोक्यात एकदम आठवण आली की नानोजी महाराज आहे बा, हे आपल्याला कसं काय कोणी असं. मला तेव्हा हे वाटलं की आता साक्षात्कार घडला. हो. तेव्हा म्हणजे असं वाटलं मला की ह्या लोकांना सगळेच ओळखते, तो कोणी असू शकते. पण काही वेळात मी विचार केला की असं कसं प्रत्यक्षात सांगू शकते. पांढरे कपडे. मी घरी आली तेव्हा मग मला एकदम बाबाजीचं खूपच ध्यास लागला तेव्हापासून. मग मी ह्या घरात आलो आम्ही तेव्हापासून भावाजीचा कार्यक्रम करायला लागले. हे तिकडे राहायचे. मुलं लहान होते. तर मुलांमुळे मुलं शाळेचे होते तर माझं काही जाणं होत नव्हतं. तर हे नेहमी तिथंच राहायचे टाकरखेडला सेवेमध्ये. तर मग मी इथे बाबाजीचं तीर्थ बसवत होते. तेव्हापासून आता चांगला माझ्याकडे कार्यक्रम जन्मोत्सवाचा. हो, जन्मोत्सवाचा. बरोबर. सुट्टीचा दिवस पाहून तुम्ही हो, सुट्टीचा पाहून त्या सप्त्यामध्ये जो सुट्टी आली त्या सुट्टीमध्ये आम्ही करतो तो करून घेते तो कार्यक्रम. एकंदरीत तुम्ही दोघांनी तुम्हाला जो पूर्वीचाच कनेक्शन तुमचं लहानोजी बाबाशी जोडलेलं आहे, म्हणजे वडिलोपार्जित कनेक्शन आहे. वडिलांपासूनचा ध्यास तुम्हाला तुमच्या सासरीबुवांपासून ध्यास लागलेला आहे. तर श्री संत लहानोजी महाराज संस्थांच्या तुम्हाला योजना माहीतच आहे. गोसेवा, गुरुदक्षिणा, अन्नदान, शाश्वत अन्नदान आहे. त्याचबरोबर अलीकडे एक लहानू प्रसादालयाचं तळमजल्याचं बांधकाम आता पूर्णत्वास आलेलं आहे. आता याच्यानंतर एक फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर. फर्स्ट फ्लोअरला मेडिटेशन हॉल होणार आहे आणि सेकंड फ्लोअरला 14 वातानुकूलित सुसज्ज अशा रूमा, म्हणजे भक्तांची गैरसोय होऊ नये याकरता. तर तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून सर्व इतर लहान भक्तांना मी असं एक सतत आव्हान करत असतो सगळ्या मुलाखतीच्या, आणि जे चॅनल बघत असतात आपलं लहानोजीचा अनुभव, की फुल नाही फुलाची पाकळी असा आकडा वगैरे काही नाही. फुल नाही फुलाची पाकळी या उपक्रमाकरता सुद्धा, स्वप्नपूर्ती उपक्रम आहे संस्थांचा, याकरता सुद्धा आपण सहकार्य केलं पाहिजे. आणि तुम्ही जे काही अनुभव सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहोत. जय गुरु, जय लहानोबा. श्री संत लहानोजी महाराज.